नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहण्याची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आजचं जर पूर्ण एशियन मार्केट जर पाहिलं तर आपल्याला एशियन मार्केट रेड मध्ये दिसत आहे। फक्त तैवान जे आहे ते थोडंसं ग्रीन मध्ये आहे। एसजे निफ्टी जे आहे ते 20 पॉइंटनं आपल्याला डाऊन दिसत आहे। 13,130 ला एसजे निफ्टी सध्या ट्रेड होताना दिसत आहे। त्याचप्रमाणे आपलं जे मार्केट आहे ते आज फ्लॅट ओपन होण्याची शक्यता आहे। कालचं मार्केट जर पाहिलं तर त्यामध्ये टॉप गेनर जे होते त्यामध्ये गेल, सन फार्मा, इंडसइंड बँक, ओएनजीसी आणि यूपीएल हे कालचे टॉप गेनर राहिलेले आहेत। काल जे ऑइल मार्केटिंग कंपनीज होते त्या काल जबरदस्त तेजीमध्ये आपल्याला दिसलेले आहेत। कालचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये नेस्ले, कोटक महिंद्रा बँक, टायटन, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स हे कालचे टॉप लूजर्स राहिलेले आहेत। नेस्ले आणि कोटक महिंद्रा बँकेमध्ये जसं मध्ये रॅली आलेली होती, कोटक महिंद्रा बँकेमध्ये तर जवळजवळ 40% ची रॅली आलेली आहे आणि बजाज फायनान्समध्ये सुद्धा 35 ते 40% रॅली आलेली आहे। त्यामुळे ते थोडेसे प्रॉफिट बुकिंग होत आहे बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेमध्ये। कमोडिटीचा जर विचार केला तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये बाईंग आपल्याला दिसत आहे। गोल्ड जे आहे ते 1.5% वरती क्लोज झालेला आहे आणि सिल्वर जे आहे ते 5% त्याच्यामध्ये जबरदस्त बाईंग आलेलं दिसत आहे आपल्याला। 60,000 ला गोल्डमध्ये 60,000 च्या आसपास सिल्वरमध्ये बाईंग येत आहे। क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस जर पाहिलं तर क्रूड ऑइल जे आहे ते 1.5% आणि नॅचरल गॅस आहे ते 3% डाऊन क्लोज झालेले आपल्याला दिसत आहेत। करन्सीचा जर विचार केला तर USD INR, GBP INR, युरो INR सगळ्यांच्या तुलनेमध्ये रुपया जो आहे तो आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसत आहे। काल निफ्टी जर विचार केला तर निफ्टी काल 140 पॉइंट्सनं वरती क्लोज झालेली आहे। काल 13,109 ला निफ्टी क्लोज झालेली आहे। त्याचे वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर 13,170 चा पहिला रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर 13,232 चा रेजिस्टन्स दिसतोय आणि त्याच्यानंतर 13,336 चा रेजिस्टन्स आहे। खालचे जर सपोर्ट पाहिले तर जो पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता सायकोलॉजिकल रेजिस्टन्स 13,000 चा, तो 13,000 चा स्ट्रॉंग सपोर्ट आता दिसत आहे आपल्याला। त्याच्या खाली 12,900 चा सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 12,840 चा सपोर्ट आपल्याला दिसत आहे निफ्टीमध्ये। बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी काल 208 पॉइंट्सनं वरती क्लोज झालेली आहे। काल बँक निफ्टी 29,817 ला क्लोज झालेली आहे। त्याचे बँक निफ्टीचे जर वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर पहिला जो सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे 30,000 चा, त्याच्या आसपास पहिला रेजिस्टन्स आहे 29,988, म्हणजे आपण 30,000 चा पहिला रेजिस्टन्स पकडू शकतो। त्याच्यानंतर 30,158 आणि 30,400 चा तिसरा रेजिस्टन्स दिसत आहे। खालचे सपोर्ट जर पाहिले तर 29,579 चा पहिला सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 19,340 चा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर 29,140 चा सपोर्ट दिसत आहे। जर तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही ह्या ज्या लेवल्स आहेत ते नोट डाऊन करू शकता, ते तुम्हाला हेल्प करतील ट्रेडिंग करताना निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये। कालचा FIIचा जर विचार केला तर FII जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांनी काल जे आहे ते 11,337 कोटीचे ग्रॉस परचेस केलेले आहेत शेअर्स आणि 8,095 करोडचे जे ग्रॉस सेल केलेले आहे, त्यामुळे ते नेट त्याचं बाईंग झालेलं आहे आणि 3,242 करोडचे शेअर्स त्यांनी नेटमध्ये बाय केलेले दिसत आहेत। मंथ टिल डेटचा विचार केला तर काल पहिलाच दिवस होता, त्यामुळं जे कालचे जे आकडे आहेत तेच मंथ टिल डेटचे पण आकडे दिसत आहेत आपल्याला।
DIIचा जर विचार केला तर काल DIIने परत सेलिंगच केलेली आहे. मागच्या 1 महिन्यापासून DII फक्त सेलिंग करत आहेत. DIIने काल 3,644 करोडचे शेअर्स जे आहेत ते बाय केलेले आहेत आणि 4,687 करोडचे शेअर्स जे आहेत ते सेल केलेले आहेत. त्यांचं नेट सेलिंग जे आहे ते 1,043 करोडचे नेट सेलिंग झालेलं आहे DIIचं. गुड न्यूजचा जर विचार केला तर गुड न्यूज ही ॲटोचे जे नंबर्स होते नोव्हेंबर महिन्याचे ॲटो सेक्टरचे नंबर जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत. ते जरी ऑक्टोबर महिन्यापेक्षा कमी असले नंबर्स तरी ते मार्केटचा जे अंदाज होता त्या अंदाजाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट्स दिलेले आहेत. ओव्हरऑल जर विचार केला तर कारचे जे सेल्स आहेत ते 14% डाऊन दिसत आहे आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये. करोना इन्फेक्टेड पर्सनचा जर विचार केला तर 6.37 करोडचे जे आहेत लोक ते करोना इन्फेक्टेड झालेले आहेत. त्यामुळे 14.8 म्हणजे 14.8 लाख लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. इंडियामध्ये जी लिस्ट आहे ते 94.6 लाख झालेली आहे आणि डेथ जे आहे ते 1,37,000 लोकांचा जीव गमावलेला आहे याच्यामुळं. काल भारतामध्ये 31,118 लोकांचे नवीन कोविड पॉझिटिव्ह लोक सापडले आहेत. ही रिपोर्ट झालेली संख्या जी आहे ते 31,118 ही मागच्या 3 ते 4 महिन्यातली सगळ्यात कमी रिपोर्ट झालेली लोक कोविडमुळं नवीन केसेस रिपोर्ट झालेले आहेत. ते फक्त 31,118 जे आहेत ते नवीन केसेस काल सापडले आहेत भारतामध्ये. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण म्हणू शकतो. आता रिझल्ट जे होते ते रिझल्ट काही सिग्निफिकंट कंपन्याचे नाहीत मागच्या बऱ्याच दिवसापासून. आता जो Q2चे रिझल्ट्स होते ते बरेच दिवस झालेले आहेत लागून. आता काही चांगल्या कंपनीचे रिझल्ट्स नाही आहेत. ते एकदम मायक्रो कॅप्स कंपन्या आहेत. माझा जर विचार केला तर मार्केट जे आहे ते प्रेझेंटली ओव्हरबॉट झोनमध्ये आहे. मार्केटचा PE जो आहे तो 35+ झालेला आहे. त्यामुळं मार्केटमध्ये आपण आता बाईंग करण्याची गडबड करायला नाही पाहिजे. कारण आता जो नवीन अजून एका महिन्यानं जे आता दुसरे सेक्टर म्हणजे जो आता येणारा क्वार्टर जो आहे त्याचे रिझल्ट्स लागतील आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट जर सॅटिस्फॅक्टरी नसले तर चांगल्या कंपन्याचे सुद्धा शेअर्स जे आहेत ते आपल्याला चांगल्या लेवलवरती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही GTT ऑर्डर लावून ठेवू शकता. मार्केट असंच एकदम वरती बुलिश जाऊ शकत नाही. मार्केटला थोडंसं कन्सॉलिडेट व्हावं लागतं किंवा मार्केट इथून करेक्ट पण होऊ शकतं. त्यामुळं सध्या तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता. इथून तुमचं काय पोर्टफोलिओ विकायची गरज नाही. प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर ते फक्त स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही जर काही शेअर्स घेतलेले असतील किंवा एखाद्या खराब स्टॉकमध्ये जर तुम्ही अडकलेला असाल तर तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करू शकता. आणि तुम्ही फक्त आता स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे. आता तुम्ही कोणताही स्टॉक घेतला आणि त्यामध्ये 30 ते 40% तुम्हाला पैसे मिळाले असं होऊ शकणार नाही. कारण इथून मार्केट जे आहे ते एकदम जबरदस्त, जसं 11,000 ते 13,000ची रॅली आपण बघितलेली आहे तशी रॅली एकदम जबरदस्त येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे सध्या. त्यामुळे तुम्हाला इथनं स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.